नमस्कार. आपण पाहत आहात दैनिक शब्दमत न्यूज. आज आम्ही प्रभाग क्रमांक 21 मध्ये आलेलो आहे, भांडुरास नगर आणि त्रिमूर्ती चौक परिसरामध्ये. आज आपण जाणून घेणार आपल्यासोबत इथले स्थानिक नगरसेवक आहे. त्यांनी 5 वर्षे या भागामध्ये काय काय विकास कामे केले आणि शिवसेनेचे पण कार्यकर्ते आपल्या सोबत आहे. त्यांच्याकडूनच जाणून घेऊ नेमकं या भागामध्ये आता महानगरपालिका निवडणूक लागलेली आहे, काय विकास कामं झाले आणि काय विकास कामं करून घेणार आहे, आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊ. ताई, दैनिक शब्दमत मध्ये आपले स्वागत आहे. कारण आता निवडणुका समोर तुम्हाला जावं लागणार आहे आणि नागरिकांच्या अनेक समस्या वार्डामध्ये असतात आणि नेमकं आता निवडणूक लागल्यानंतर आज सर्वच रेसमध्ये आले भारतीय जनता पार्टी, शिवसेना आहे आणि तुमचे राष्ट्रवादी पण आहे. नेमकं या भागामध्ये काय विकास कामे केले? तुम्ही नगरसेवक होते त्यावेळेस. मी नगरसेवक असताना पहिले तर मी विशेषतः सांगू इच्छिते की वॉर्ड सिस्टम होती. माझा वॉर्ड होता विष्णुनगर. त्या भागात गार्डन असतील, ओपन स्पेसेस माझ्याकडे जास्त नव्हते, माझ्याकडे 2 ओपन स्पेसेस होते, पण त्या आम्ही नागरिकांसाठी व्यवस्थित तिथं संरक्षण भिंत असेल, जॉगिंग ट्रॅक असेल आणि मुलांसाठी खेळायला व्यवस्थित ग्राउंड हे तिथं उपलब्ध करून दिलं. त्यानंतर रोड, ड्रेनेज हे आम्ही माझ्या वॉर्डात कुठेही असा रस्ता नसेल की तिथे झालेला नाहीये. प्रत्येक ठिकाणी लाईट्स आहे. आणि त्याच्यानंतर राहिला पाण्याचा विषय, तर मला विश्वास आहे येणाऱ्या एप्रिल किंवा मे मध्ये नागरिकांना व्यवस्थित पाणी पुरवठा होईल. 2 दिवस आड असेल, 1 दिवस आड असेल, पाणी पुरवठा निश्चित होणार आहे. याच्या अगोदर शिवसेनेची सत्ता होती महानगरपालिकेमध्ये, तुम्ही कसं काम करून घेतलं याच्या माध्यमातून? मी तुम्हाला सांगते, माझ्या जेव्हा पहिला जो माझा नगरसेवक पदाचा काळ होता, जवळपास माझे 70 ते 80% काम त्याच कार्यकाळामध्ये झालेत. म्हणजे महानगरपालिका असेल आणि मला आमचे जे आमदार होते त्यावेळेला माननीय शिरसाट साहेब असतील, त्याच्यानंतर दानवे दादा असतील, यांनी सुद्धा माझ्या वॉर्डामध्ये भरपूर असा भरघोस निधी दिला आणि ज्याच्यामुळे माझे जे विकास काम आहेत ते कुठे अडले नाहीत. म्हणजे आम्ही तेव्हा सत्तेत नव्हतो, आम्ही वेगळे होतो, आम्ही महाविकास आघाडीमध्ये होतो, तेव्हा अजितदादा गट हा महाविकास आघाडीमध्ये होता, पण त्या व्यतिरिक्त सुद्धा मला आमच्या आमदारांनी कुठल्याही प्रकारचा निधी कमी पडू दिला नाही आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून सुद्धा आम्ही जवळपास 60 ते 70% काम महानगरपालिकेतनं केलं. नागरिकाच्या तक्रारी आता सध्याला पाण्याची म्हणजे 8-15 दिवसानंतर पाणी येतं आणि कुठेतरी त्यांना वाटतं एका 3 दिवसानंतर पाणी यायला पाहिजे, तर आपल्याकडून त्यांना काय म्हणजे मदत होणार आहे आणि तुम्ही काय हे काम करून घेणार आहे? नाही, निश्चित आपल्या त्यासाठी बघा, हे एक वरच्या स्तराचं आहे. जो पाणी पुरवठा तो चालूच आहे, काम काही कुठं थांबलेलं नाहीये. काही थोड्याफार अडचणी येत असतील टेक्निकल, तर त्याला आपण पुढे जात हे काम पूर्ण होणार आहे, पण काम पूर्ण व्हायला एक कालावधी लागणार आहे. पण तोपर्यंत आम्ही नागरिकांना एक थोडासा दिलासा भेटाव म्हणून एक नो प्रॉफिट नो लॉस वरती जानी फाउंडेशनच्या अंतर्गत आपण नागरिकांना पिण्याचे स्वच्छ पाणी म्हणजे RO फिल्टर्ड वॉटरची तिथं सोय करून दिलेली आहे. म्हणजे जेणेकरून नागरिकांना जे घाण पाणी येते किंवा पाणी येतच नाहीये या समस्येचं सध्या तरी म्हणजे जोपर्यंत पाणी येते तोपर्यंत तरी रिलीफ भेटेल. आणि तर काय सांगणार या भागामध्ये विकास कामं काय झालेली? आता महानगरपालिकेचे 2025-26 निवडणुका लागलेल्या आहे आणि सध्याला नगरसेवक आहे दल्ले राष्ट्रवादीचे आहे आणि तुम्ही शिवसेनेचे युतीमध्ये आहे. काय विकास कामं व्हायला पाहिजे? नागरिकाची तक्रारी आहे, 8 दिवसानंतर पाणी येतं, 15 दिवसानंतर पाणी येतं, जे कचऱ्याचे गाडी वेळेवर येत नाही, त्यामुळे दुर्गंधी वाढली, आरोग्याचा प्रश्न उद्भवत आहेत. काय सांगणार आहे? जय श्रीराम, जय महाराष्ट्र. सर्वात पहिले जे जुने नगरसेवक होते त्यांनी सुद्धा आता काही सुधारणा तर केलेल्याच आहे, पण आता आमचे शिवसेनेचे माझी तर अशी इच्छा आहे की युती व्हायलाच पाहिजे. युती झाली तर सर्व एका ठिकाणी एका जोमाने काम करतील आणि आमच्या वार्डातील राजेश जंगलेजी पाटील उपशहर प्रमुख शिवसेना यांनी 2018 पासून त्यांना मी ओळखतोय आणि 2018 पासून त्यांनी बांधस नगर असेल, विष्णुनगरच्या 3-4 गल्ल्यामधल्या त्यांनी केबल, ज्या ताराच्या केबल होत्या ते इलेक्ट्रिकचे पोल काढून तिथं केबलमध्ये त्यांनी कन्वर्ट केलं आणि 20 फूट उंच केबलिंग नेले आहेत. त्यानंतर त्यांनी कोरोनाच्या काळामध्ये बांधस नगर मधील अशा काही अक्षरशः महिला आहेत की ज्यांना डिलिव्हरी करण्यासाठी जायला सुद्धा वेळ नव्हता, तर त्यांनी स्वतः त्यांची गाडी पाठवून त्यांच्या डिलिव्हरी पर्यंत त्यांच्या आईची आता मुलाखत झाली. त्यांची आई राजू भाऊला बघून रडायला लागल्या की तुम्ही जर नसते तर मला या गोष्टी झाल्या नसत्या. त्याच्यानंतर बऱ्याच जणांना त्यांनी त्यावेळेस काही व्यवस्था नसताना, त्यांच्याकडे काही पद नसताना
त्यांच्याकडे काही अधिकार नसताना त्यांनी सर्व बऱ्याच ठिकाणी किटचं वितरण केलं. आणि मला अशी आशा आहे की राजूभाऊ जंगले पाटील यांना किंवा वहिनींना आवश्यक एकदा नगरसेवक म्हणून झालेच पाहिजेत. राहिलेले विकास कामं ते पूर्णपणे पार करतील. आणि लोकांच्या ज्या अडचणी आहेत, तुम्ही जे कचऱ्याचा प्रश्न विचारलाय मला, कचऱ्याच्या बाबतीत तर सध्या तरी व्यवस्थितपणे होत आहे. आणि त्यानंतर जो काय आपल्या विष्णुनगरमध्ये असेल, आकाशवाणीमध्ये असेल, जे काही मोकाट कुत्रे फिरतायत त्याचा जो त्रास होतोय, राजू भाऊंना एकदा म्हणजे आमच्या गल्लीमध्ये एका कुत्र्याने कमीत कमी 4 ते 5 जणांना चावा घेतला होता. तर राजू भाऊंना महिला मंडळांनी फोन केला, 5 मिनिटात ती गाडी आली व त्या कुत्र्यांची त्यांनी विल्हेवाट लावली. असे राजू भाऊ एका शब्दात केव्हाही फोन केला तरी, कधीही आमच्यासाठी आणि वार्डासाठी कोणत्याही महिलांनी किंवा पुरुषांनी फोन केला तर हजर असतात. बरं, याच्यामध्ये आता सध्या जे गार्डन मध्ये आपण ते झाडाला पाणी नाही, झाडं वाढलेले, साफसफाई या गार्डन मध्ये नाही. आता या भागातले नगरसेवकांनी याच्याकडे लक्ष दिलं नाही का? आपण नाही, जिथे उभा आहे, या भागातल्या नगरसेवकांनी लक्ष नाही दिलं. परंतु राजूभाऊ जंगले पाटलांनी साक्षीवर माझ्या डोळ्यासमोर आम्ही इथं येऊन बऱ्याचशा गोष्टीचा करायचा प्रयत्न केला. इथं शांतिनिकेतन कॉलनीच्या ज्या सोसायटीचे अध्यक्ष आहेत चव्हाण मॅडम, त्यांच्या मदतीने त्यांनी बऱ्याचशा गोष्टी ज्या काही अडचणी असेल त्या सॉल्व्ह करायचा प्रयत्न मात्र राजूभाऊने केलेला आहे. ती माझ्या डोळ्याने बघितलेला आहे. आपलं नाव? ज्ञानेश्वर भीमराव साखरे, गटप्रमुख विष्णुनगर, पांडसनगर. सध्याला जे निवडणुका लागले प्रभाग 21 मध्ये, या भागामध्ये काय विकास कामं व्हायला पाहिजे? कारण महानगरपालिका प्रशासन 10 वर्ष होतं, त्याच्यानंतर आता 10 वर्ष प्रतीक्षा पाहावं लागली. निवडणुकाला आपल्याला लोकप्रतिनिधी निवडून देण्यासाठी 10 वर्ष वेळ आपल्याला मिळाला होता. त्याच्यामध्ये आता काय विकास कामं राहिलेले तुमच्याकडे आणि काय व्हायला पाहिजे? जे समस्या नागरिकांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या, आकाशवाणीचा जो रोड आहे चौक, तो खुला झाला पाहिजे. आणि इतर काही गोष्टीचे जे कामं होते ते म्हणजे वॉटर लाईन व ड्रेनेज लाईन याचे कामं उर्वरित झालेले, काही बाकी आहे ते कामं आमदार निधीतून झालेले आहे. आणि काही गोष्टीचे कामं बाकी आहे, तर हे जे इलेक्शन झाल्याच्या नंतर बाकीची कामं पूर्ण होतील. बरं, सध्या तुमचं पालकमंत्री तुमचं आहे हो, आणि महानगरपालिकेमध्ये भगवा फडकावा असं त्यांची इच्छा आहे पालकमंत्र्याची, तर याच्याकडे कसं बघतात? शिरसाट साहेबांनी एकच सांगितलेलं आहे की भगवा फडकणार परत. बरं, याच्यामध्ये आता तुमची युतीचं आतापर्यंत झालेलं नाही. नगरसेवक जे इच्छुक उमेदवार आहे त्यांना काम करण्यास वेळ भेटत नाही, याच्याकडे कसं बघताय? नगरसेवक लोकांना आता काम जसं जसं युती झाल्याशिवाय ते पूर्ण पुढचं पाऊल उचलले जात नाही. भाजप शिवसेनेची युती होणार का असं वाटतं? होणार. बरं, याच निवडणुकीमध्ये आता तुमच्या सोबत असलेले जे राष्ट्रवादी त्याला वगळण्यात आलेले आहे, त्यांचं जवळ ते तुमच्यापासून लांब गेलेले आहे अजितदादा पवार. आता सध्या जे नगरसेवक होते ते म्हणत होते आम्हाला कधी युतीमध्ये घेतल्या तर आम्ही सेपरेट लढवतो. याला तुमचं नुकसान होणार नाही का वार्डामध्ये? नाही, हे वरच्या लेवलची गोष्ट आहे. ते वरच्या स्तरावर जर युती झाली तर ते काम करतील, नाही तर मग त्यांच्या हिशोबाने ते एकनिष्ठ राहतील. तर आता विकास कामं काय व्हायला पाहिजे? राहिलेली कामं कोणती वाढत? जे उर्वरित जे बाकी आहे, समजा MECB चे तार आहे व ड्रेनेज लाईन आहे, काही पाण्याचे समस्या आहे. हे पाणी 3 दिवसाला 4 दिवसाला पाणी यायला पाहिजे, ते 8-8, 10-10 दिवसाला पाणी येत आहे. या समस्या इलेक्शन झाल्याच्या नंतर क्लिअर होतील. आपलं नाव? मुकुंद विभूते.